तरी पण सरकारने जर उपोषण नाही दिलं तर आम्ही गावबंदी, तालुकाबंदी, जिल्हाबंदी सर्व नेत्यांना करणार, हे 100%. 70%, 80%, 90% काढून पण आम्हाला तिथून पण जास्त पैसे भरून पण नोकरी पैसे ते तर पैसे भरून नोकरीसाठी पण परत नोकरी भेटत नाही. म्हणजे ज्यांना कमी टक्के पण ज्यांना आरक्षण आहे त्यांना तिथं आमच्या जागी त्यांची जागा पूर्ण होते. आम्हाला आरक्षण द्या आणि आमची जागा आम्हाला भेटू द्या. मी हे आरक्षणाचं झळ मला पोचलेली, एक मार्कासाठी माझा ॲडमिशन चुकलेलं आहे आणि त्याचे वडील सरकारी कर्मचारी असून देखील त्याला ती 10 ते 15 हजार भरला आणि मी तेव्हा 1.25 लाख रुपये फी होईल. याची झळी आरक्षणाची आम्हाला. एक इशारा देतो, जर नाक दाबल्याशिवाय तोंड हे आमदार खासदारांच्या गाड्या हे थोड्या दिवसात आम्ही फोडणार. हाच मार्ग राहिला का? अनेक मार्ग आहेत, पण यांना जर समजतच नसेल तरी या मार्गाशिवाय आम्हाला वाटत नाही काय पर्याय. जर आमच्या मनोज जरांगे पाटलांच्या जीविताला काय जर धोका पत्करला, न भूतो न भविष्य, ह्या तालुक्यातून नाही महाराष्ट्रातून असे मोठे मोठे आंदोलन होतील आणि ह्याला सर्वस्व जबाबदार या राज्याचं सरकार आहे. 96 कोळी 92 कोळी म्हणत असतील तर नारायण राणे आणि रामदास कदम हे दोन्हीही निष्क्रिय मराठा समाजाचा निष्कळंक माणसं आहेत. हे जे सगळे राज्यकर्ते जे आहेत हे फक्त यांच्या खुर्ची आणि स्वतःच्या पोटासाठी सोयीसाठी बसलेले आहेत. पण यांच्या 3 पिढ्या 4 पिढ्या बसून खातील अशा प्रकारची प्रॉपर्टी यांच्याजवळ बसलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना काय त्याची गरजच भासत नाही. मला सांगा, त्याच्या का ताटातला ओढून घेतोय आम्ही का त्यांच्या ह्याच्यातलं काय मागतोय? कोणाच्या त्यातलं मागतोय का आम्ही? आमच्या न्याय हक्काचं मागतोय आम्ही. ते जे साबले सरपंच आहेत त्यांनी केलेलं मी तर बोलतो योग्यच आहे. जर मनोज जरांगे पाटील आतासुद्धा जर बोलले तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल आणि हा महाराष्ट्र पेटून जर उठला तर मुख्यमंत्र्याला पण घरातनं बाहेर पडायची हिंमत होणार नाही किंवा बाहेर पडायला देणार नाही मराठा. नमस्कार. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. 40 दिवसाचा अल्टिमेट देऊनसुद्धा सरकारनं आरक्षणाचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही आहे. त्या संदर्भात अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यालाच पाठिंबा म्हणून आता कर्जतचे नागरिक देखील साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आपण या कर्जतच्या मराठा बांधवाची संभाषण करणार आहोत. हे जे आरक्षण आहे नक्की काय, त्यावर काय तोडगा निघणार आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आणि नक्की काय प्रश्न प्रलंबित राहिलेत. आपल्यासोबत आहेत मराठा समाजाचे काही उपोषणकर्ते आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. कोण म्हणतो देणार नाही? दादा, आज तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तो साखळी उपोषण सुरू केलेली आहे. काय नक्की कुठे अडते उपोषणाचा मार्ग का लागत नाही आहे? आज या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं मराठा योद्धा आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णायक लढाईमध्ये एक वेगळी आणि महत्त्वाची भूमिका निभावणारे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरसलावटी येथे जे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून आज आम्ही सारे समाज बांधव या ठिकाणी कर्जतमध्ये जमलेलो आहोत. खरं तर सरकारनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये धरसोडगिरी सोडून जी काही निर्णायक आणि महत्त्वाची भूमिका आहे ती त्या ठिकाणी पुढे आणणं गरजेचं आहे. मराठा समाज आपल्या अस्तित्वासाठी या ठिकाणी धडपडतोय. मराठा समाज आपल्या हक्काचं न्याय हक्कासाठी पुढच्या भविष्यातल्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी, अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, ह्या साऱ्या गोष्टींवरती सरकार अजूनही गांभीर्यानं बघत नाही आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे शेवटचं शस्त्र त्या ठिकाणी हत्यार उपसले, आमरण उपोषणाचं, जीव गेला तरी बेहत्तर, परंतु मी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, आरक्षण मिळवून देण्यासाठी माझ्या जीवाची बाजी लावेल. आणि तो मराठा योद्धा एकटा नाही तर त्याच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून, आमच्या तालुक्यातून सुद्धा सर्व समाज बांधव, युवक हे त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभे आहेत. या लढाईमध्ये आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत आणि सरकारला आरक्षणासंदर्भात निर्णायक भूमिका किंवा निर्णायक असा हा निर्णय घ्यावाच लागेल अशा भूमिकेत मराठा समाज आत्ता येऊन टेपलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी टोकाचं केलेलं उपोषण आहे. करोडोंची जी सभा झाली त्यानंतर 40 दिवससुद्धा दिलेली होती सरकारला, त्यानंतरही काही उपाययोजना निघालेल्या नाही आहेत. मग पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसले आणि आपणही आता कर्जतमधील बांधव उपोषणाला बसले आहेत. काय वाटतं तुम्हाला, सरकार आरक्षण देईल का? खरं तर मनोज जरांगे पाटलांनी पहिलं उपोषण जे सुरू केलं, उपोषण सुरू झाल्यानंतर ते उपोषण थांबवण्यासाठी सरकारचे अनेक मंत्री असतील, राज्य शासनातले अनेक अधिकारी असतील, सारेजण त्या ठिकाणी अंतरसलावटीला पोचले. शेवटी मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या आंदोलन ठिकाणी पोचले. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये राज्याचा मुख्यमंत्री
त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाची सांगता करण्यासाठी पोचतोय. अशी दुर्मिळ गोष्ट देशामध्ये होत नाही. ती गोष्ट मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलं. 40 दिवसांचा सरकारला अल्टिमेटम दिला. 40 दिवसामध्ये सुद्धा सरकारकडनं काही एक पावलं उचलली जातील असा विश्वास मराठा समाजाला होता. त्या ठिकाणी अनेक वेळेला दिल्ली वारी करत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री महोदय किंवा 2 उपमुख्यमंत्री दिल्लीत पोहोचतात अशी भावना मराठा समाजाची होती. माननीय प्रधानमंत्री आपल्या राज्यामध्ये येऊन गेले, परवा शिर्डी येथे येऊन गेले. राज्यामध्ये आल्यानंतर आपल्या राज्याच्या महत्त्वाचा जो प्रश्न पेटला आहे, एक लढाऊ कार्यकर्ता त्या ठिकाणी जीवाची बाजी लावतोय. हजारो लाखो नव्हे तर करोडो लोक त्याच्या सभेला पोचतात. एक सर्वसामान्यातला सर्वसामान्य व्यक्ती करोडो लोक जमू शकतो, ही ताकद मराठा समाजामध्ये आणि त्या नेतृत्वामध्ये आहे. म्हणून राज्य शासनानं केंद्र शासनानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठोस असा निर्णय घ्यावा, भूमिका घ्यावी. या मतापर्यंत 40 दिवसामध्ये काही मार्ग न निघाल्यानं पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी आपलं त्या ठिकाणी जीवाची बाजी लावलं, आपलं प्राण पणास लावलं. या ठिकाणी शासनाला आत्ता त्यांच्या निर्णायक अवस्थेमध्ये असलेलं त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही. काही ना काही निर्णय, चांगला निर्णय मराठा समाजासाठी त्यांना घ्यावाच लागेल. या भूमिकेत आत्ता आम्ही मराठा समाज आलेलो आहोत. आता हे जे उपोषण आहे याचं काय स्वरूप असणार आहे आणि यानंतरची काय भूमिका असणार आहे? आमचं हे उपोषण मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी आहे. ते एकटे उपोषण करत नसून आम्ही सारेजण त्यांच्यासोबत आहोत. आज शनिवार, उद्या रविवार आणि परवा सोमवार 3 दिवस आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाच्या माध्यमातून हे उपोषण सुरू राहणार आहे. 3ऱ्या दिवशी आम्ही उपोषणाची जी काही पुढची वाटचाल असेल सर्वानुमते सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी आम्ही पुढचा निर्णय जाहीर करू. आणि 3ऱ्या दिवसानंतरचं पुढचं आंदोलनाची रूपरेषा काय असेल किंवा ते आंदोलन कुठल्या वेळेपर्यंत न्यायचं याची सुद्धा आम्ही सर्वजण चर्चा करून त्या ठिकाणी 3ऱ्या दिवशी सोमवारी आम्ही निर्णय घेऊ. परंतु आज, उद्या आणि परवा लोकमान्य टिळक चौकामध्ये आम्ही सारेजण या ठिकाणी साखळी उपोषणात मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी आणि आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्यासोबत मधुकर घारे देखील आहेत, मराठा समाजाचे कार्यकर्ते. त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊया. आज जे उपोषण सुरू आहे, काय नक्की भूमिका आहे आपली? आज या ठिकाणी मराठी योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या सन्मानार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व कर्जत तालुका सकल मराठा समाज आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत. आणि आमची भूमिका एकच राहील की जी गोरगरीब आमचे जे मराठी आहेत, जे गोरगरीब मराठी यांची जी मुलं बाळं आहेत, त्यांच्या हितासाठी आज आम्हाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि हे आरक्षण मिळावं यासाठी आमचे मराठ्याचे नेते मनोज जरांगे पाटील गेले 25 तारखे बसून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर सरकारने लवकरात लवकर त्यांचा विचार करून, मराठी समाजाचा विचार करून लवकर आम्हाला आरक्षण द्यावं अशी प्रमुख आमची भूमिका आहे. आपण पाहिलं असेल तर तालुक्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा सत्तेत असणारे जे आमदार खासदार आहेत, यांची काही भूमिका अजून समोर आलेली नाही आहे. याकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर पाहिलं तर मराठ्यांच्या जीवावरतीच आमदार आणि खासदार होत असतात. त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण जे मराठ्यांच्या भावना आहेत, या मराठ्याच्या भावना त्यांनीसुद्धा लक्षात घेऊन आमदारांनी, खासदारांनी किंवा जे लोकप्रतिनिधी असतील ते सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि काही लोक पाठिंबा देत आहेत सुद्धा. का मागील जे आंदोलनं झाली त्यावेळेला सर्वांनी एकत्र येऊन आम्ही ते आंदोलनं पार पाडली. मागे आपले जे छत्रपती संभाजी महाराज कर्जतमध्ये येऊन गेले त्यावेळीसुद्धा सर्व मराठी समाजाचे नेते, सर्व मराठा बांधव आम्ही एकत्र होतो. पण मी सर्वांना एक विनंती करेन की जेव्हा आता मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे तर तुम्ही सर्व आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनी आज तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. नाहीतर जेव्हा नंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही पुढे याल तर आमचा मराठा बांधव तुम्हाला माफ करणार नाही. आपण पाहिलं असेल काही ठिकाणी युवक जे आहेत आत्महत्यासुद्धा करत आहेत. काही अशा दुर्दैवी घटना समोर येत आहेत. म्हणजे मराठा आरक्षण मिळावं यासाठी युवक आत्महत्या करत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहताय? जसं पाहिलं तर आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण मागत नाही. ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांना जे आरक्षण आहे त्यांच्या ताटातलं आम्ही मागत नाही. सरकारने, गव्हर्नमेंटनी त्यांचं एक निकष किंवा त्यांच्या कायद्या चौकडी जे बसते ते आरक्षण आम्हाला नाही द्यावं. आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मराठा समाजाचा विद्यार्थी असेल आणि इतर समाजामधला विद्यार्थी असेल तेव्हा त्या विद्यार्थ्यामध्ये तो फरक जाणवला जातो. एखाद्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला 90% मार्क मिळतात आणि इतर समाजाच्या विद्यार्थ्याला 40% मार्क मिळतात. आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला जिथे नोकरी पाहिजे असेल, तिथे ॲडमिशन पाहिजे, तिथे त्या मनाप्रमाणे मिळत नाही. आणि तो विद्यार्थी, मराठा समाजाचा विद्यार्थी नाराज होतो आणि कुठेतरी तो शिक्षणापासून वंचित राहतो आणि किंवा तो आत्महत्येच्या मार्ग पत्करतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या बोलण्याप्रमाणे काही ह्याच गोष्टी घडतात. म्हणून आम्हाला एकच सांगणं आहे गव्हर्नमेंट सरकारला
का तुम्ही शिक्षणाबाबतीत नोकरीबाबतीत सर्वांनी आम्हाला सारखं आरक्षण द्यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांवर जनतेवर जो अन्याय होतोय तो थांबवावा. तर आपण पाहिलं असेल की शिक्षणामध्ये आरक्षण द्यावं या ज्या मागण्या आहेत यासाठी उपोषण या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं. आपल्यासोबत आणखी काही उपोषणकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज जे उपोषण सुरू केलेले काय मागण्या आहेत? दादा, अनेक वर्षापासून कुणबी आणि मराठा एक आहे म्हणून आम्ही गेले 40 वर्षे अहोरात्र अनेक ठिकाणी मोर्चे वगैरे काढून सगळे आमचे निवेदन म्हणणे कुणबी आणि मराठा एक आहे, सरसकट आरक्षण आम्हाला द्यावा ही मागणी आमची आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी आज जे तिकडे जे सराटीला जे उपोषण बसवलं आहे त्याला पाठिंबा म्हणून किंवा तो एकटा नसून संपूर्ण महाराष्ट्र त्याच्याबरोबर आहे हे कर्जतपासून दाखवण्याचं कार्य आमचे लोक करतात आणि आम्ही करत राहू. यापुढे काय भूमिका असणार आहे? यापुढे जर आमच्या मनोज जरांगे पाटलांच्या जीविताला काय जर धोका पत्करला न भूतो न भविष्य ह्या तालुक्यातून नाही महाराष्ट्रातून असे मोठे मोठे आंदोलन होतील आणि ह्याला सर्वस्व जबाबदार या राज्याचं सरकार राहील. आपल्यासोबत आणखी काही उपोषणकर्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आणखी काही उपोषणकर्ते आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, जे उपोषण सुरू केलेले आहे काय मागण्या आहेत आणि उपोषणच का करताय? उपोषण सुरू करण्यामागचं कारण जरांगे पाटील साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना प्रथम आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि जरांगे पाटील जे बोलतील जे म्हणतील त्याला आम्ही आमचे सर्व मराठी बांधव एक निष्ठेने एक जातीने सर्व त्यांच्या पाठीशी राहू आणि मराठ्यांना आरक्षण हा भेटलंच पाहिजे. मध्ये आम्हाला आरक्षण भेटलेलं ते थोडं कशाने तरी हुकलं, परंतु त्या धर्तीवर आम्हाला मराठा आरक्षण लागू करावं सरकारने. जर सरकारने नाही केलं तर आम्ही सरकारचा निषेध करतो. आपण पाहिलं असेल की आपल्याच मराठा समाजातील काही राजकीय नेते आहेत ते या आरक्षणाला विरोध करत आहेत. जसं की नारायण राणे यांनी म्हटले की आम्ही ही प्रमाणपत्र घेणार नाही आहेत, आम्ही मराठा आहोत, कुणबीची प्रमाणपत्र घेणार नाही आहेत. याकडे तुम्ही कसं पाहताय? नारायण राणे यांनीच मराठा आरक्षणासाठी पहिला मुद्दा त्यांनी आरक्षणाचे ते प्रथम हे होते कमिटीचे समितीचे अध्यक्ष होते आणि जर आज ते मराठा आम्ही 96 कोळी 92 कोळी म्हणत असतील तर नारायण राणे आणि हे रामदास कदम हे दोन्हीही निष्क्रिय मराठा समाजाचा निष्कळंक माणसं आहेत. तरी त्यांनी समाजासाठी असं बोललं नाही पाहिजे, कारण नारायण राणे असतील ते कॅपेबल झालेले आहेत, ते गडगंज संपत्ती कमवलेले आहेत. पण आमचे आज पण मराठा बांधव आज कोणाकडे खायला नाही, कोणाकडे राहायला घर नाही, अशा परिस्थितीत आज पण आमचा मराठा बांधव आहे. तरी त्यांना सरकारने कुठल्याही प्रकारचं हे न करता आरक्षण द्यावं ही आमची सरकारला विनंती आहे. शांततेच्या मार्गात आंदोलन सुरू आहे, परंतु अजूनही याचा काही परिणाम होताना दिसत नाही आहे. यापुढची भूमिका काय असणार आहे? जे जरांगे पाटील आणि कमिटीची लोक ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कर्जत तालुका रायगडचे लोक सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. मगाशी तुम्ही म्हणालेत का मराठा समाजामध्ये आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आधीचं सरकार असेल आताचं असेल, तर हे जे सगळे राज्यकर्ते जे आहेत हे फक्त यांच्या खुर्ची आणि स्वतःच्या पोटासाठी स्वतःसाठी सोयीसाठी बसलेले आहेत. ह्यांना मराठा समाजाच्या तलागालातल्या ज्यांना खरोखरच गरज आहे शिक्षणामध्ये, बरोबर आहे, आज प्रत्येकाला नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे, पण यांच्या 3 पिढ्या 4 पिढ्या बसून खातील अशा प्रकारची प्रॉपर्टी यांच्याजवळ बसलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना काय त्याची गरजच भासत नाही. असंच सगळ्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, हे फक्त आता जसं मगाशी आपण बघितलं का जरांगे पाटील हे मागच्या महिन्यातसुद्धा उपोषणाला 14 दिवस बसले, आता 4था दिवस आहे. मुख्यमंत्री तिथे जाऊन त्यांना जर सांगतायत का तुम्हाला टिकेल असं आरक्षण आम्ही देतोय, त्याकरता आम्हाला तुम्ही कालावधी द्या. मग तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिला होता, त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले का आणखीन 10 दिवस एक्स्ट्रा घ्या. मग तुम्ही दिल्ली वाऱ्या करतायत, इथे पंतप्रधान येतात, ह्यांना तुम्ही सूचना देत नाही, पंतप्रधान त्या ठिकाणी बोलत नाही आहेत. म्हणजे ही अत्यंत अशी लाजिरवाणी गोष्ट आहे की निर्लज्जपणासारखी गोष्ट आहे का त्यांच्यापर्यंत ते पोचवत नाहीत. म्हणजे त्यांना आरक्षण द्यायचंच नाही हा त्यांच्यामध्ये असणारा, कारण
त्यांना जर आरक्षण द्यायचं असतं तर त्यांना वेळ खूप दिलेला होता. 58 मोर्चेसुद्धा निघाले होते. आज कित्येक वर्षापासून मराठे लढतायत. आज मला सांगा, कुणबी काही मराठा कुणबीचा दाखला ओबीसीमध्ये त्यांना मिळालेला आहे. तेच सगळ्या मराठा समाजामध्ये सोयरे दायरे आहेत सगळीकडे. मग जे राहिलेले जे आहेत त्याचे पुरावेसुद्धा आहेत. सगळं कार्यालयीन सगळं कोर्टामध्ये पण सगळं पुरावेनिशी सगळं काय आहे. मग त्यांना आरक्षण द्यायचं आहे तर सगळ्या त्यांना जसं की आज कुठल्याही गोष्ट घटना घडली तर लगेच तुरंत त्याचा निकाल लागला जातो. आणि मराठा समाज एवढ्या वर्षापासून त्यांच्या न्याय हक्काचं जर आरक्षण मागतं आहे तर त्यांना द्यायला काय हरकत आहे. तर ही केवळ ना केवळ दिशाभूल आहे. जसं की आज त्यांनी जर परत या मराठ्यांचा अंत पाहू नये. आज आपण महाराष्ट्रात बघतोय पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये जर उग्र आंदोलन करण्याची प्रवृत्ती सरकारने करू नये हीच विनंती आम्हाला सरकारला आहे. तुम्ही राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत की ते दिशाभूल करतायत. आता तुमच्या या उपोषणाला कुठल्या कुठल्या लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे? आतापर्यंत ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत त्यांनीच दिलेलं आणि जे सर्वच विविध पक्षातले जे मराठा सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. पण आमचं म्हणणं आहे काय, जे लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, ते इथूनच सगळे मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी त्या विधानसभेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, त्यांनी मुद्दा उचलून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. असं कोणी पुढे येऊन येत नाही किंवा कोणी आजपर्यंत आमदारकीचा राजीनामा किंवा खासदारकीचा राजीनामा किंवा मंत्रिपदाचा राजीनामा हे द्यायला मागत नाही. याचं कारण काय, तर यांना खुर्चीची फक्त आणि यांचं कसं अस्तित्व टिकल एवढंच पडले. मराठा समाजाची किंवा कुठल्याही तलागाळ्यातल्या गरिबाची अजिबात त्यांना जाणीव राहिलेली नाही. अशा प्रकारचं निष्क्रिय केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्यांना काहीही पडलेली नाही. आपण पाहिलं असेल वकील गुणरत्न सदावर्ते आहेत, या आरक्षणाला टोकाचा विरोध करताना दिसतंय. ते त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाज हा प्रगत समाज आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे, त्यामुळे ते विरोध करतायत. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? आता बघा, गुणरत्ने सदारत्ने काय लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. मला सांगा, त्याच्या का ताटातला ओढून घेतोय आम्ही का त्यांच्या ह्याच्यातलं काय मागतोय? कोणाच्या त्यातलं मागतोय का आम्ही? आमच्या न्याय हक्काचं मागतोय आम्ही, बरोबर आहे. तर त्यांनी तो वेगवेगळ्या पद्धतीने जे करतोय तो त्याच्या सूडबुद्धीने करतोय, त्याचा स्टंट आहे. केव्हा त्याला कोणाचा तरी हातभार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जर आरक्षण मिळालं होतं आम्हाला ना, आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा तो विरोधात जातोय मराठ्यांच्या. म्हणजे त्याच्या कोर्टामध्ये गेला तर त्याच्या मागे कोणतरी सूत्रधार आहे ना, म्हणूनच गेलेला आहे ना. आतापर्यंत आरक्षण मिळत नाही, याचा अर्थ काय आहे? आता आपले मराठा समाजाचे बांधव आहेत मंगेश साबळे, त्यांनी नुकतंच त्यांच्या गाड्या फोडल्या, हे प्रकरण समोर आलं, तर ते आक्रमक होताना दिसत आहेत. हे तुम्हाला योग्य वाटतं का? सरळ आहे ना. जर आमच्या न्याय हक्काचा आम्हाला आमच्या ताटातली आम्ही भाकर जर आम्हाला तुम्ही योग्य पद्धतीने देत नसेल तर ते जे साबळे सरपंच आहेत त्यांनी केलेलं मी तर बोलतो योग्यच आहे. उगाचच कोणीतरी आणखीन अंतर पाहू नये. मनोज जरांगे पाटलांनी त्याला पाठिंबा नाही दिलेला आहे. ते बोलतात की आम्ही यांना समर्थन नाही. मनोज जरांगे पाटलांचं आताही म्हणणं काय आहे का आपण शांत चित्तेने आपल्याला आरक्षण घ्यायचे, कायद्याच्या चौकटीतलं घ्यायचे, उग्र करू नये. जर मनोज जरांगे पाटील आतासुद्धा जर बोलले तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. आणि हा महाराष्ट्र पेटून जर उठला तर मुख्यमंत्र्याला पण घरातना बाहेर पडायची हिंमत होणार नाही किंवा बाहेर पडायला देणार नाही मराठा. तरी आता आपण पाहिलं असेल की आंदोलन शांततेतच आहे सुरू. कोणत्याही प्रकारे आता कर्जतमध्ये तरी आपण पाहिलं असेल कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार तरी समोर आलेला नाही आहे. या पुढची काय भूमिका असणार आहे आपली? आता परत तुम्ही बघितले असेल जेवढे आपले मोर्चे झाले किंवा कर्जत बंद असेल, कर्जत तालुका बंद आता मागच्या 9 तारखेला झाला, तर त्याच्यामध्ये आपल्या मराठा बांधवांनी कुठेही उग्र आंदोलन किंवा दिशाहीन न करता शांतचित्तेने केलं आहे. कारण मराठा समाज हा शांत संयमी तेवढाच आहे, पण त्याचा त्यांनी अंत बघू नये, बरोबर आहे. कारण आत्तापर्यंत शांत संयमीपणाचा गैरफायदा घेतलेला आहे या सरकारने. तर पुढची ती दिशा आहे. आता मागण्या तर खूपच आहेत, पण अति महत्त्वाची मागणी काय, तर आम्हाला कुणबीमध्ये आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे आरक्षण पण ते मागतोय, कशामध्ये मागतोय आम्ही? शिक्षणामध्ये मागतोय आणि नोकरीमध्ये मागतोय. वेगळ्या पद्धतीचं तर काय मागत नाही आम्ही तर आम्हाला जशी की आम्हाला खुर्ची पाहिजे राजकारणामध्ये,
आणि आम्ही राजकारणाचं आरक्षण मागतो. हे राजकारणात आरक्षण तर नाहीच आहे. बरोबर आहे. मग वेगळ्या पद्धतीचं मागतच नाही. मग रितसीरप्रमाणे जे आमच्या ताटातली आम्ही आमची भाकर मागतोय, कायद्याने मागतोय, आमचा जे हक्क आहे ते हक्क मागण्याचा आम्हाला आज प्रत्येकाला, कारण आज मराठा हा पूर्णपणे दुबला झालेला आहे. कारण विभाजन झालं आहे. म्हणजे 4 भाऊ होते, 4 एकर जागा होती, 1 एकर आली आणि त्यांची मुलं झाली, अर्धी एकर झाली. आणि काही शेतकरी तर असे आहेत का भूमिहीन झालेले आहेत. मग जर त्यांना जर नोकरी नाही मिळाली तर मग पुढे जाऊन सरकारला काय डोले झापलेत का सरकारचे? उद्या जाऊन काय होईल? तर सरकारने याचा गांभीर्य घेऊन आता तरी मनोज जरांगे पाटलांचा पूर्ण या मराठा समाजाचा अंत पाहू नये. नाहीतर ह्या अंत पायाचा प्रयत्न केलात, जसं मगाशी म्हटलो मी का आता आपण बघितले असेल, मला नाव माहीत नाही, त्या दिवशी 11 वाजता एका आमदाराची गाडी थांबून त्याला सांगितलं का कार्यकर्त्यांनी का आम्ही तुमच्यासाठी एवढ्या वर्ष पण काम करतोय, पण तुम्ही विधान परिषदेमध्ये कधी उभे राहून बोललात नाही मराठा समाजाविषयी, कधी बाईट दिली नाहीत मराठा समाजाच्या बद्दल. त्यांना काय तुम्ही आत्तापर्यंत कधी सपोर्ट केला नाही. तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा तिथं तुम्ही आज विधान परिषदेमध्ये आहात, मुद्दा उपस्थित करत नाही. याचा अर्थ काय का तुमची पण तोंड बांधली गेलेली आहेत, असाच याचा अर्थ होतो ना. तर तुम्ही आज एवढा मराठा समाज आहे, या मराठा समाजाला पूर्ण आज महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून आणि काहीतरी झल पोचते का उगाच काय कोणी काय टाईमपास करतो का, आणि त्याची सगळी पडताळणी केलेली सगळं माहिती असून सुद्धा जर असं करत असेल तर एक आपल्याला एक काय त्याला बोलायला लागेल तेवढा कमीच पडेल आपल्याला याच्या पुढे. बरं, आणखी उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज जे उपोषण सुरू केले आहे मराठा समाजाला आरक्षणाकरता? खरं तर मनोजजी जरांगे जे आहेत ते मराठा योद्धे आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सारा कर्जतचा सकल मराठा समाज या ठिकाणी साखळी उपोषण बसलेला आहे. इतर जे नेते जे बोलत आहेत त्याच्यामध्ये तोडा आणि फोडा ही नीती आहे. काही करून हे आंदोलन संपलं पाहिजे अशा प्रकारची नीती काही नेत्यांची, म्हणूनच ते आम्हाला याच्यातून द्या, आम्ही हे आहोत, आम्हाला हे आरक्षण नको. त्यांची पोटं भरलेली ते निश्चितपणे तशा प्रकारचे वक्तव्य करतात जाणून बुजून. म्हणजे शासनाचा कुठेतरी त्याला त्यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे आणि ती सोडलेली पिल्लं आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे आम्ही सारा मराठा समाज या ठिकाणी जमलेला हा सकळ मराठा समाज मनोजजी जरांगे साहेबांना निश्चितपणे पाठिंबा देत आम्ही आमचा या ठिकाणी जाहीर करतो. तर या होत्या मराठा आंदोलक उपोषण करण्याच्या मागण्या होत्या. आपल्यासोबत काही उपोषणकर्त्या महिला देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमकी काय भूमिका आहे मराठा आरक्षण? ताई, जे आज उपोषण सुरू केलेलं साखळी उपोषण आहे मराठा आरक्षणासाठी, काय भूमिका आहे? हे मनोज जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि ह्यासाठी कर्जत तालुक्यातून साखळी उपोषण चालू केलेलं आहे. आणि हे जे उपोषण आहे हे आमच्या हक्कासाठी आहे, कारण आमच्या मुलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आज आमची मुलं चांगली शिकत आहेत, पुढे जात आहेत, परंतु आरक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य प्रकारे चान्स मिळत नाही. त्यामुळे आमचा संपूर्ण महिला वर्गाचा या उपोषणात सहभाग आहे आणि पाठिंबाही आहे. हे जे उपोषण आहे 40 दिवस होऊन गेलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिला होता, त्यानंतरही सरकार काही भूमिका घेताना दिसत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, यापुढे काय होऊ शकतं? हे बघा, हे आम्ही शांतपणे उपोषण आता करतो आहे, पण जर सरकारने या उपोषणास सुद्धा दुमाजलं नाही तर आम्ही मात्र पुढचं पाऊल हे करून या लोकांना मराठा म्हणजे काय आणि आम्हाला या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच पुढचं हे करू. तर या ताईंनी सांगितलेलं आहे की उपोषणाचं काय भूमिका आहे आणि मराठा म्हणजे काय ते जर सरकारने कोणती भूमिका नाही घेतली तर ते दाखवून देतील. आणखी काही कार्यकर्ते आहेत जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या काय भूमिका आहे ते जाणार. दादा, काय सांगाल जे उपोषण सुरू केलेलं आहे? मनोज जरांगे पाटील हे आज आमर उपोषण करत आहेत. तेही अगोदर 3 महिने उपोषण केलं, पण सरकारने त्यांना काही न्याय दिला नाही. त्यांना 40 दिवस दिले होते, पण तरी पण त्यांना त्याच्यावर काय उपयोग करता आला नाही. आता अमर उपोषण करतात, त्यात कर्जत तालुका सकल मराठा समाज सर्व पक्षीय कार्यकर्ते आज या उपोषणाला बसले आहेत. तरी पण सरकारने जर उपोषण नाही दिलं तर आम्ही गावबंदी, तालुकाबंदी, जिल्हाबंदी सर्व नेत्यांना करणार, हे 100%. तर आपण पाहिलं असेल की मराठा समाजाचे जे उपोषण करते त्यांनी आता गावबंदीचा नेत्यांना इशारा दिलेला आहे. आपल्यासोबत काही मराठा तरुण आहेत
जे या साखळी उपोषणाला जे आताही शिक्षण घेत आहेत, नेमकी त्यांच्या आरक्षणाबाबतची काय भूमिका आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. आता तर आमचे वरिष्ठ तर बोललेच असतील. याच्या पुढं भरपूर काही आंदोलन झाले, भरपूर काही गोष्टी झाल्या, गेले 7 वर्ष हेच चालू आहे. याच्या पुढे अजून काही न होण्यासाठी सरकारने त्वरित यावरती काहीतरी निर्णय घ्यावा आणि आम्हाला पटकन त्यांनी आरक्षण आमचं देऊन टाकावं, अशीच आमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे. अडथळे निर्माण होतात? म्हणजे आरक्षण नाही आता शिक्षणामध्ये नाही, नक्की काय त्रास होतोय? त्रास म्हणजे असा का 70%, 80%, 90% काढून पण आम्हाला तिथून पण जास्त पैसे भरून पण पैसे भरून नोकरीसाठी पण परत नोकरी भेटत नाही. म्हणजे ज्यांना कमी टक्के पण ज्यांना आरक्षण आहे त्यांना तिथं आमच्या जागी त्यांची जागा पूर्ण होते. आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण द्या आणि आमची जागा आम्हाला भेटू द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आमच्या याच्यावर काय बोला. आरक्षण मिळाल्याने काय फायदा होईल पुढे? आम्हाला जी आमची पोरं शिकलेत त्यांना नोकऱ्या भेटतील, बाकी आमची कुठलीच अपेक्षा नाही, फक्त आम्ही नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मी स्वतः एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. डिप्लोमा पासआउटनंतर मी हे आरक्षणाचं झळ मला पोचलेली. एक मार्कासाठी माझा ॲडमिशन चुकलेलं आहे. माझे वडील हे कमी, माझा मित्र आणि मी सोबत पासआउट झालेलो. माझ्या मित्राला माझ्यापेक्षा कमी गुण असून देखील माझ्या आधी त्याचा नंबर लागला होता, त्यानंतर माझा नंबर लागला होता. आणि त्याचे वडील सरकारी कर्मचारी असून देखील त्याला फी 10 ते 15 हजार भरलं आणि मी तेव्हा 1.25 लाख रुपये फी. याची जळी आरक्षणाची आम्हाला. आणि आज इथं बरेच जण बोलले का आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. मनोज जरांगेंच्या ही समर्थनार्थ एक इशारा देतो, जर नाक दाबल्याशिवाय तोडणं हे आमदार खासदारांच्या गाड्या हे थोड्या दिवसात आम्ही फोडणार. हाच मार्ग राहिला का? अनेक मार्ग आहेत, पण यांना जर समजतच नसेल तरी या मार्गाशिवाय आम्हाला वाटत नाही काय पर्याय. तर आपण पाहिलं असेल युवकांच्या या ज्या भूमिका आहेत, आता युवकसुद्धा शांततेत आंदोलन करत आहेत, शांततेत उपोषणाला बसले आहेत. परंतु आंदोलन करूनसुद्धा सरकार जर दखल घेत नसेल, उपोषणाची जर दखल घेत नसेल, तर याच्या पुढचे आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे.